साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 मध्ये आज तिसरी रात्र आपण बघतोय. थोडंसं आता स्पीडअप घ्या इथून पुढे, कारण 4 मॅचेस आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत आणि 11:30 वाजलेले आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे थोडंसं टाइमपास कमी करा आता आणि मॅच कडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून आपण लवकरात लवकर मॅच कशी पूर्ण करता येईल याच्याकडे लक्ष देऊया. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक भव्य आयोजन आपण बघत आहात. आपलं जसं शिवाजी भाऊंनी सांगितलं की शिवडीतला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा हा वर्ल्ड कप, हा विश्वचषक आपण बघत आहात आणि या विश्वचषकाच्या अंतर्गत आज या ट्रॉफीला जिंकण्यासाठी मात्र सर्वच टीम आज चांगला खेळ करतायत. तर बघूया आता बेस्ट टीम विन आपण म्हणू शकतो आणि जो चांगला खेळेल तोच जिंकेल, जो फाईट करेल, जो लढेल तोच मात्र जिंकेल असं म्हणून मात्र दोन्ही टीमला ऑल द बेस्ट शुभेच्छा देऊया आणि मॅचला सुरुवात करण्याची विनंती असेल. आमचे ऑनफिल्ड पंच रोहन दोंदे सर आणि सत्यजित कदम सर. उबेद आणि टायगर आलेत फलंदाजीसाठी आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर नवक्रांतीकडून मात्र रोशन आहे पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला सरळ बॅट फटका खेळलेला आहे, इथे डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि 1 रन पहिल्या बॉलवरती तरी उबेदने मात्र मिळवली. आपल्या टीमसाठी वैयक्तिक आणि संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. आगतम स्वागतम सुस्वागतम आपल्या सर्वांचं मोस्ट वेलकम असेल साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये. डिक्लेअर आहे आणि एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र ऍड केली जाईल. पंच सुद्धा खूप चांगलं काम करतायत. सध्या निलेशला सुद्धा आपण अंपायर्सच्या भूमिकेत पाहतोय, पंचांच्या भूमिकेत त्याला बघतोय. जरा रेलिंग्स वरचे हात मागे घ्या. पुन्हा एकदा डाऊन दी ट्रॅक, एक क्रॅकिंग स्ट्रोक आलाय टायगरच्या बॅट मधून. टायगर अभिजित आहे. नेक्स्ट बॉल आपण जर पाहिलं तर हा एक चाबूक शॉट त्याने खेळलाय, एक फ्लॅट शॉट. परत एकदा इनसाइड आउट, थोडस मात्र बॅकफुट वर गेले, मागे सरकले, जागा बनवली आणि त्या चेंडूची जागा त्याला दाखवली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र बॉल जातोय. घोषांकित स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये येते. 7 रन्स ऑन दी बोर्ड, 4 चेंडू आणि 7 धावा. या वेळेला मनगटी फटका पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा एफर्ट्स लावतायत, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे टायगर जर मैदानावर का टिकला ना तर टायगरच्या बॅट मधून मात्र अगदी खोऱ्यानं धावा त्याला घेण्याची ताकद आहे. आणि आपण जर पाहिलं तर टायगर जर मैदानावर थांबला तर मगाशी सुद्धा त्याने काय केलं ते आपल्याला दिसलंच. चांगली बॅटिंग केली. आता सध्या शेवटचा बॉल टॅप करायचा प्रयत्न केला गेलाय. आणखीन एक रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल जातोय. ओव्हरची समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. फलंदाजी करतोय तो मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये. अगोदर मात्र एक मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता साई सेवा मंडळाला आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर नवक्रांती स्पोर्ट्स क्लब जो अगोदरच एक मोठा विजय आपल्या नावावरती करणारा संघ राहिलाय. तर वैभव येतोय गोलंदाजीसाठी सध्या ओव्हर नंबर 2 घेऊन. स्ट्राइक वरती मात्र टायगर असेल. पहिल्या ओव्हर दरम्यान 8 धावा आलेत आणि मात्र इथे रनिंग बिटवीन द विकेट खूप चपळ आहेत, चालाक आहेत, चतुर आहेत, व्हेरी चालाक ब्रो. एक चोरटी धाव तिकडे मात्र घेतली गेली आहे टायगरच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने उबेद. वैभवच्या पुढील बॉल साठी मात्र डावखुरी हाताचा फलंदाज उबेद ऑन स्ट्राइक. फिरकी चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लाईन चुकीची होती. अगदी लेग स्टंपच्या बाहेरून मात्र चेंडूला जितकं वळण द्यायचं होतं तितकं देता आलेलं नव्हतं गोलंदाज वैभवला. तिथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि या वेळेला मात्र ऑफ स्टंप वरून बॉल वळवला होता बाहेरच्या बाजूला. तिकडे मात्र टॅप केलं बॅकफुट वर जाऊन. 1 रन घोषित स्वरूपात हा बॉल जाताना मात्र येताना आपल्याला बघतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव, 11 धावा
एक मात्र मिळालाय आणि 11 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपण बघतोय. बिनगडी बाद, कोणती विकेट नाही अजूनपर्यंत. गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. शिवडीचं हे क्रिकेट, मुंबईचं हे क्रिकेट, महाराष्ट्राचं हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. आणि इथे बघा स्वतःच्या जाळ्यामध्ये मात्र अडकलाय उभेद. स्वीप करायचा प्रयत्न होता, बॅटवर बॉलला घेतलं जरूर, परंतु शरीराला लागून मात्र बॉल हवेत उसळला आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाने योगेशचं योगदान नसेल तर मला वाटतं या स्पर्धेला इतकं मोठं स्वरूप आपण प्राप्त करून देऊच शकत नाही. त्यामुळे साऊंड माइंड्सचं आम्ही वारंवार मात्र या ठिकाणी आभारी असणार आहोत. योगेशजी रोगे बॅकफुटवर गेले, पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आत. जुन्नू जो मात्र उबेची जागा घेतोय आणि जुन्नूच्या बॅटमधून मात्र एकेरी धाव. सध्या स्कोर कार्ड वरती 12, एक गडी बाद. शेवटचे 2 बॉल ओव्हर नंबर 2 मधले आणि पुन्हा एकदा मात्र प्रेक्षकांमध्ये हा बॉल पाठवला गेलाय. आज आमचे प्रेक्षक बघा किती सुज्ञ आहेत. सतर्क रहा, सावधान रहा आणि सुरक्षित रहा हे त्यांना माहिती आहे. सकाळी जसा आपण हेडशॉट पाहिला होता ना, आणि इथे मात्र खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला होताना बघायला मिळतंय. बॉल जातोय मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स मैदानाच्या बाहेर. 4 धावा. जे क्रिकेटचे चाहते आहेत ना, त्यांना तहान भूक सगळं विसरावं लागतं. स्कोर सध्या 18. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले जुन्नू. नवीन ओव्हरची सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्क वरती सध्या आपण बघतोय ती गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो रोशन. आणि इथे मात्र फुलर लेनचा बॉल होता, अगदी हवेतच चेंडूला वळवलं होतं डीजे छोटू पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. स्टेप आउट झाले, हवेत होता बॉल आणि कॅच करण्याची संधी, मात्र ती कॅच हातातून निसटली आहे. परंतु चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न. लक्ष बारीक असावं लागेल, करडी नजर गरजेची. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आयसाइट खूप चांगली होते. आपण जर पाहिलं ना, मोठमोठे क्रिकेटर आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासूनच करतात. सध्याच्या घडीला आपण ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मधला खेळाडू सुमित डेकडे म्हणा, थॉमस डायस म्हणा, संदीप आचार्य, बटला सँडी सारखा खेळाडू म्हणा, अशा बऱ्याच खेळाडूंनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवातच अंडरआर्म आणि चक्री क्रिकेट पासून केलेली आहे. आणि या खेळाडूंनी मात्र त्यांची आयसाइट जी आहे ना ती खूप चांगली झाली आहे. अगदी बारीक नजर ठेवावी लागते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळत असताना. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक आलाय आणि चांगली फिल्डिंगही पाहायला मिळते. काल आपल्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी फरदीन काझी सुद्धा इथे उपस्थित राहिला होता. फरदीन काझी म्हटलं की मग सध्याच्या घडीला ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. आपल्या शिवडीचा तो सितारा आहे खऱ्या अर्थाने. टेनिस क्रिकेट विश्वातून आपल्या शिवडीचं नाव त्याने उज्ज्वल केलंय आणि पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा प्रसंगी तो उपस्थित राहिला होता.
सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय विवेकला. ओ या वेळेला मात्र चांगला बॉल, अगदी गाईडलाईन पकडून टाकला होता. चांगलं क्रिकेट आपण अनुभवतोय गेल्या 2-3 दिवसांपासून या शिवडी परिसरामध्ये या साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अभिषेक सुद्धा इथे पहिल्यांदाच आला. अभिषेकला सुद्धा आज या क्रिकेटचा खरा आनंद कळाला असेल. मला वाटतं इथून पुढे मात्र आता दरवर्षी अभिषेक या स्पर्धेचा घटक बनेल, त्यात काही शंका नाही आहे. आणि पुढील वर्षी आपण जसं आपण चर्चा करत होतो ज्या वेळेला, त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की कुठेतरी आता आयोजकांना असं वाटतंय की आपण आता इथून पुढे इंटर साईराज आणि शिवडी परिसरातले संघ न घेता, म्हणजे तेच संघ न ठेवता त्यापेक्षा थोडंसं अजून बाहेर आपण गेलं पाहिजे आणि शिवडी विधानसभा किंवा खुल्या गटातील संघांना सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये महिलांचे बरेच संघ आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याबद्दलची संकल्पना सुद्धा आपण आयोजकांच्या लक्षात आणून देऊ शकतो. परंतु यावेळेला जुन्नू होईल मात्र बाद. बॅक टू दी पवेलियन. आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र पाठीमागे जातोय बॉल. खेळाडूच्या हातामध्ये 1 रन मात्र मिळतेय. स्कोर हळूहळू पुढे सरकतोय. पहिल्या डावाचा खेळ आहे. 25 वर 2 सध्या आपण बघतोय आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 1 बॉल टू गो आणि धावसंख्या 26. थोडेसे अपडेट्स आमच्यापर्यंत लेट पोहोचतायत. तिकडे बघा आमचे मित्र सिद्धेश सुद्धा ही मॅच पाहतायत.
हॅलो चेक टेस्ट हॅलो धन्यवाद. आता आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचा आवाज ऐकू शकाल कारण बराच उशीर झालेला आहे त्यामुळे आपण आता मात्र साऊंड सिस्टम ऑफ केलेली आहे. परंतु यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमची कॉमेंट्री तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा आमच्या कॉमेंट्रीचा आनंद घेऊ शकता. तर आमचे साऊंड ऑपरेटर त्यांनी सुद्धा खूप चांगली सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी साऊंड माइंडचाच आभार व्यक्त करेन. साऊंड माइंडच्या माध्यमातून आमच्या योगेशजी रुगे यांच्या माध्यमातून मात्र खूप चांगल्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्या गेल्यात. मगाशी आपण पंचांना सुद्धा हेडफोन माईक दिला होता आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या मॅचची स्थिती जाणून घेऊया. टार्गेट किती धावांचं आहे, सध्या स्कोर काय आहे, कारण थोडासा अडथळा आला होता मॅच चालू असताना. मॅच थोड्या वेळासाठी थांबली होती कारण पंचांना लागला होता बॉल आणि त्यामुळे मात्र थोडी वेळ आपण वाट पाहिली. आता 20 बॉल 19 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. एका धावेवरच 2 फलंदाज मात्र बाद झालेत. 2 मोठे झटके लागले तसं बघायला गेलं तर नवक्रांतीला. 2 चेंडू आपण जर पाहिलं तर ओव्हरचा खेळ संपलाय. 2 धावा 2 गडी बाद. अठरा बॉल 27 ची गरज. फलंदाजीसाठी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर ऋषिकेश आहे एका बाजूला आणि नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. कॅन बी अ बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. हार्दिक. ओ यावेळेला सुंदर फिरकी बघायला मिळते आहे आणि तिकडे मात्र रन घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. सिद्धू आणि ऋषिकेश आणि आपण आता मात्र एक व्हिडिओ तयार केली आहे आपल्या साईराज प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या ओपनिंग दिवसाची. म्हणजे ज्या वेळेला उद्घाटन सोहळा संपन्न चालू होता त्यावेळेला मात्र उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून आपण काही क्षणचित्र टिपली होती. ती आपल्याला आता मात्र मेगा स्क्रीनवरती आपल्या LED स्क्रीनवरती बघायला मिळणार आहेत. परंतु सर्वप्रथम आपण ही ओव्हर होऊ द्या, त्यानंतर मात्र आपण त्या ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून मात्र आपण जो या स्पर्धेचा व्ह्यू निवडला किंवा तो क्षण टिपला गेलाय तो मात्र आपण मेगा स्क्रीनवरती प्ले करणार आहोत. आणि इथे मात्र आणखीन एक जबरदस्त फिरकी बॉल आणि त्यावर मात्र विकेटचं पतन. खेळाडू बाद. बॉल काउंट होईल. नो बॉल, विकेट, रन सर्व काही या बॉलवरती आज फलंदाजांनाही मिळणार आहे गोलंदाजांनाही मिळणार आहे. ऍडव्हान्टेज हे दोन्ही बाजूला आहे. नो बॉल आहे त्यावर विकेट आली त्यामुळे फलंदाज बादही होणार आहे आणि नो बॉलची रनही मिळणार आहे आणि बॉलही काउंट होणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती ज्यानं आपण जर पाहिलं तर नवक्रांतीची परिस्थिती सध्या बिकट आहे. यावेळेला बॅकफुटवर जाऊन टॅप केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाजांच्या माध्यमातून. इथे एका बाजूला सिद्धू आहे आणि दुसऱ्या बाजूला विवेक अशी जोडी आहे मैदानावरती. प्रेक्षकांची मात्र उत्स्फूर्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय. साईराज प्रीमियर लीग 2025 हे पर्व 9 आपण बघत आहात. आज तिसरी रात्र आहे, तिसरी रजनी आहे या स्पर्धेची आणि या तिसऱ्या रजनीतून मात्र खेळला जाणारा हा शिवडी परिसरातील मात्र रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र क्वालिफाय झालेल्या 16 संघांचा खेळ आपण अनुभवतोय. आणि हा व्हाईट बॉल पंच मात्र आम्हाला कळवत आहेत. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र तिकडे करतायत. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. 5 वर 4. परत एकदा बॅकफुटवर गेले. चांगली फिरकी. साई सेवा मंडळाचं पारडं थोडंसं जड दिसतंय हा सामन्याला घेऊन. या अगोदर मात्र साई सेवा मंडळाला हार पत्करावी लागली होती तर दुसऱ्या बाजूने नवक्रांती सेवा मंडळाला मात्र एक मोठा विजय तिकडे मिळाला होता बापदेव क्रीडा मंडळाच्या विरोधात खेळत असताना. तर आताचं समीकरण थोडंसं उलट दिसतंय. इथे मात्र साई सेवा मंडळाची परिस्थिती थोडीशी बिकट आहे तर दुसऱ्या बाजूने नवक्रांतीची परिस्थिती थोडीशी बिकट आहे आणि साई सेवा मंडळ इथे मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आणि हा ड्रोन व्ह्यू पहा आपल्या स्पर्धेचा मेगा स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मात्र टिपले गेलेले हे क्षण आहेत या 9व्या पर्वाचे. आणि नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी तिसरी ओव्हर टायगर गोलंदाजी करण्यासाठी आलाय.
आणि चला लगेचच आपण आता मात्र नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी पुढच्या 2 संघांना बोलवणार आहोत. या पुढील सामना मात्र आपण बघणार आहोत सत्वाची माऊली विरुद्ध बापदेव क्रीडा मंडळ. या 2 टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी बोलवेन. सत्वाच्या माऊलीने एक मॅच जिंकलेली आहे, तर बापदेव क्रीडा मंडळाला मात्र पहिल्या सामन्यामध्ये अगोदर नवक्रांतीच्या विरोधात खेळत असताना पराभवाचा सामना करावा लागला होता. ही अधिक माहिती मात्र आपण यासाठी पोहोचवतोय कारण आपल्या मैदानावरती असलेल्या प्रेक्षकांना आता मात्र लाईव्ह कॉमेंट्री ऐकायला मिळत नाहीये, त्यामुळे मैदानामध्ये काय होणार आहे, काय झालंय आणि काय सुरू आहे हे मात्र आम्हाला लाईव्ह कॉमेंट्रीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत जाता येत नाहीये. तर ही माहिती आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवतोय. सध्या विकेट परिस्थिती आहे, अजूनही खूप मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 10 बॉलमध्ये 23ची गरज, म्हणजे जवळपास 5 ते 6 चौकार ठोकावे लागणार आहेत. या वेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला, विकेट गमावली जाईल आणि नवक्रांतीला मात्र आणखीन एक धक्का लागतोय. फलंदाज बाद 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत ते नवक्रांती स्पोर्ट्स क्लबने. साईराज प्रीमियर लीग आपण बघत आहात. SRPLचं हे 9वं पर्व आणि या 9व्या पर्वाचा आज तिसऱ्या रात्रीतला खेळ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. टॅप केला परत एकदा आणि चांगला थ्रो आणि पुन्हा एकदा बॅटर आउट. बॅक टू बॅक प्रत्येक इंटरव्हल नंतर विकेट्स येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या अगोदर एक रनआउट आपण पाहिला सुद्धा, आपण एक रनआउट बघतोय आणि 7 धावांवरती 6 विकेट्स गमावलेली आहेत. मला वाटतं धावफलक ऍटलीस्ट डबल डिजिट मध्ये तरी गेलं पाहिजे. विकेट परिस्थिती अगदी संकटात सापडलाय, अडचणीत सापडलाय तो नवक्रांती स्पोर्ट्स क्लब. 7 वर 7 आणि मला वाटतं टीम 7 वर 7 आहेत आणि मला वाटतं प्लेयर आहे का ऑल आउट झाली आहे टीम. तर हा सामना मात्र जिंकलेला आहे साई सेवा मंडळाने. मनपूर्वक अभिनंदन साई सेवा मंडळ. एक मोठा पराभव या वेळेला मात्र स्वीकारावा लागतोय तिकडे नवक्रांती स्पोर्ट्स क्लबला. अवघ्या 7 धावांवरती मात्र हा डाव आटपलाय आणि टीम ऑल आउट झाली आहे. तर मनपूर्वक अभिनंदन साई सेवा मंडळ. आणि लगेचच आपण आता मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊन मॅचला सुरुवात करतोय. पुढील सामना असेल तो सत्वाची माऊली विरुद्ध बापदेव क्रीडा मंडळ या 2 टीम मध्ये.